हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। बाहेर खूप पाऊस येतोय। आज आहे रविवार आणि आज मी चालले आता डीमार्टला। आता टू व्हीलरवर तर जाणं होणार नाही, कारण टू व्हीलरवर जायचं म्हटलं की साहित्य आणताना पण भिजणार आणि आम्ही जाताना पण भिजणार आहे। त्याच्यामुळे आता आम्ही रिक्षाने जाणार आहे। तर मी माझं असं छान छान आवरून घेतले। आता मी घरामध्ये ना काय काय साहित्य आहे ते सगळं बघते, शिल्लक काय काय आहे ते असेल तर त्या वस्तू घेऊन येणार। ज्या वस्तू नाही आहेत घरामध्ये तेवढ्या सगळ्या वस्तू मी घेऊन येणार आहे। चला आता मी बघते पहिलं काय काय आहे। तर आता मी आहे ना डब्यामध्ये साहित्य बघते काय काय आहे। मीठ पुडी शिल्लक आहे, चहा पावडर संपली आहे, चहा पावडर आणावं लागणार आहे। मीठ पुडी पण एखादी आणावं लागेल, कारण आता पावसाचे दिवस आहे, परत परत जाणं होत नाही। तर आता शेवया पण शिल्लक आहे, शेवया काय आणावं लागणार नाहीये। शाबू पण आहेत, तूर डाळ पण आहे आणि हरभरा डाळ पण आहे, मूग डाळ पण आहे। हे काय मैदा पण नाही आणावं लागणार आहे, मैदा पण आहे। या सगळ्या गोष्टी तर आहेत। आता दुसऱ्या डब्यात बघते मी काय काय आहे। बिर्याणीचा तांदूळ थोडंच आहे, एक टाइमची बिर्याणी होईल, पण तांदूळ वाटते भरावा का नाही भरावा, बघूया तिथे गेला काय होते। जसं तांदूळ खाते आता। बेसन पीठ पण संपलंय, बेसन पीठ पण एवढंच आहे, बेसन पण आणावं लागणार आहे। म्हणजे आता मला काय काय आणावं लागतं। म्हणजे आता मला साखर आणावं लागणार आहे, हळद पण आणावं लागणार आहे, तांदूळ आणावं लागणार आहे आणि तेल कुठं, परत जिरी आहे का, जिरी पण शिल्लक आहे, मोहरी पण शिल्लक आहे। ह्या गोष्टी आणायच्या। बाकी मग कपड्याचे साबण, अंगाचे साबण, हे सगळं वॉशिंग पावडर, कोलगेट हे सगळं घेऊन यायचं। एवढं सगळं साहित्य आणायचंय। तर आता चला निघतो आम्ही बाहेर। पाऊस येते, पाऊस दाखवते मी तुम्हाला। पिशव्या घेते पहिल्या आणि जातो आता आम्ही। चला तुम्ही पण बाय। तर आता मी तुम्हाला पाऊस दाखवते, बाहेर पाऊस किती चाललाय। तर आता तुम्ही बघू शकता बाहेर किती पाऊस पडतोय। तरी आता सध्या थोडा नॉर्मली कमी झाला, नाही तर सकाळपासून भरपूर पाऊस होता। चला आता रिक्षा येईल आणि आता आम्ही जातो। चला आता सगळं आवरले। डब्यांमध्ये पण बघितलं काय आहे काय नाही आहे। तर थोडंसं साहित्य घेऊन यायचं आहे, तेवढं घेऊन येतो। आज रिक्षाने जाणार आहे आणि आज मी तुम्हाला दाखवते बाहेरचा नजारा पावसामध्ये, आणि रिक्षाने जायला भारी वाटतंय। आज पहिल्यांदा मला वाटतं मी एवढ्या वर्षात पहिल्यांदा रिक्षाने डीमार्टला जाते आहे। आणि चला तुम्हाला पण आमच्यासोबत घेऊन जाते, डीमार्ट दाखवते आणि चलो काय काय शॉपिंग करतो हे पण दाखवते मी तुम्हाला। माझं आज डोकं पण दुखतंय आणि कान पण दुखतं, त्यामुळे आता मी ना स्कार्फ बांधणार आहे। पिशव्या वगैरे घेतल्यात, चला निघतो आता। आणि ना आजचा ब्लॉग असणार आहे आपला की डीमार्टमधून मी साहित्य कसं भरते, म्हणजे काय काय भरते, किंवा डीमार्टमधून किराणा भरताना मी काय काय काळजी घेते, काय गोष्टी घरात असतात नसतात, हे सगळं बघून मी किराणा माल कसा भरते हे तुमच्यासोबत शेअर करते। तर चलो असा सपोर्ट राहू द्या तुमचा। आता आम्ही आलोय खाली आणि आता रिक्षा आली आहे, मी दाखवते तुम्हाला। निघालोय आम्ही आता डीमार्टमध्ये। पाऊस तर अजून चालूच आहे। परी चला आता आम्ही चाललो डीमार्टमध्ये। रिक्षा आली आता आमची। पाऊस किती चाललाय बाहेर, पडदा लावलाय आता। हे बघा पाणी पाणी।
ट्रॅफिक पोलीस आहे. आजचे दिवस राहणार आता चालू, नंतर मग आता उद्याचे दिवस असू शकतो आहे ना, नाही का? त्यामुळेच म्हटलं आज आता जाऊन येऊ पटकन. पालखीमुळे रस्ता बंद असतो, त्याच्यामुळे आता आजच्या दिवसच रस्ता चालू आहे. त्यामुळे आज आता आम्ही चाललोय. चांगल्या आरामात बसले आहे ना परी. घरी राहिली असते एखादी माझ्यासारखी. मला तर मज्जा येते बाहेर फिरायला. तुला फिरायलाच पाहिजे. मला जरा कानाला हवा लागते, डोकं पण थोडं आज दुखतंय, त्यामुळे मी असं स्कार्फ गुंडाळले. लोक आता असता तर काय म्हणलं असतं ग? किती मज्जा येते. त्याला खूप आवडतं रिक्षामध्ये. चल गं, पाऊस लागतोय. पाऊस येतोय, पाऊस. ट्रॉली बघायला पाहिजे, ट्रॉली. चला पोचलोय आम्ही आता डीमार्ट मध्ये. मला लई थंडी वाजते कानाला. ट्रॉली घेस्तवर. जेव्हा आपण डीमार्टला जातो ना, त्यावेळेस आपण यादी बनवून जायची, कारण लागणाऱ्या वस्तूंची यादी करून नेलं ना की आवश्यक खर्च टाळतो. म्हणून मग आपलं काय असेल ते बजेट ठरवायचं. बजेट ठरवलं की मग आपण काही एक्स्ट्राच्या वस्तू घेऊन येत नाही. परत ज्या वस्तू आपण घेतो ना त्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासायची, किंवा MRP किंवा ऑफर तपासायची. म्हणजे MRP जेवढी असते ना त्याच्यावर ऑफर असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे MRP आणि ऑफर तपासूनच आपण जे काही साहित्य आहे ते घ्यायचं. पॅकिंग पण तपासायचं. जेव्हा आपण डीमार्टला जातो ना त्यावेळेस मोठे पॅक विचार करूनच घ्यायचा आपण. भाज्या असो, फळे असो, ती व्यवस्थित आणि चांगली तपासायची. कीड लागलेली वगैरे असेल तर घ्यायची नाही. आणि जेव्हा आपलं सगळा बाजार होतो ना त्यावेळेस आपण बिल पण तपासून घ्यायचं आणि स्वतःच्या पिशव्यासुद्धा घेऊन जायचं. डीमार्टला जाताना आपल्या बजेटनुसार संपूर्ण किराणा लिस्ट घेऊन जायचं. लय मोठा आहे ना. ती मोठी साईज आहे, इथं किड्सची साईज आहे. तर परीसाठी आता आम्ही रेनकोट बघतोय. तर बघूया आता कुठं भेटतोय का. तिला पर्पल कलरचा पाहिजे. झालंय आता आमचा किराणा भरून आणि आता आम्ही बाहेर थांबलोय. पावसाचं लय वातावरण झालंय. रिक्षा काय अजून येई नाही, बराच वेळ झालं बुक केलेली. आता बघूया कधी येते रिक्षा. बाय कर. चला आता घरी जातो आणि घरी गेल्यानंतर आता बोलते. आता रिक्षाची वाट बघतोय. जेव्हा आपण सगळ्या किराणा माल आपल्या डब्यांमध्ये भरतो ना त्यावेळेस आपले डबे स्वच्छ असायला पाहिजे, ओले नसायला पाहिजे. म्हणजे पाण्याने ओले नसायला पाहिजे, नाहीतर मग त्याला कीड लागण्याची पण शक्यता असते, जाळ्या आळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे डबे व्यवस्थित घासून वाळलेले असावे. त्यानंतरच आपण सगळा किराणा त्यामध्ये भरायचा आहे. शिवाय हवामानापासून संरक्षण पण झालं पाहिजे. जसं की डाळ, तांदूळ, मसाले, मैदा यासारखं ना वस्तू दमट हवेमुळे खराब होतात. म्हणून मग हवाबंद डब्यांचा वापर करायचा. यासाठी जागा पण आपल्याला कोरडी ठेवायची आहे, म्हणजे वस्तू पण चांगल्या राहतात. परत एक्सपायरी डेट तपासूनच वस्तू घेतलेल्या पाहिजे, म्हणजे जास्त दिवस त्या जातात. आणि जे काय बोलतात त्याला, किडे आणि उंदरांपासून जे बचाव होतो ना, तर धान्यामध्ये जी कीड लागू नाही ना म्हणून वेळोवेळी कडुनिंबाची पाने किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला असावा. आणि आपली जी शेल्फ आहे ना ती नेहमी स्वच्छ ठेवायची, म्हणजे साहित्य आपलं चांगलं राहतं. तर आता पावसाचे दिवस आहेत, पाऊस चालू झालाय आणि परीला काय रेनकोट नव्हता म्हणून मग रेनकोट आणलाय. आता मस्त कलर भेटलाय रेनकोटचा. मी पण घालू शकते, ती पण घालू शकते, एमर्जन्सीसाठी असा आणलाय. तर अशा प्रकारे आहे. लॉंग आहे हा, एकदम पायापर्यंत, म्हणजे पायाच्या थोडा निलेंच्या खाली थोडासा आहे असा आणलाय. पॅन्ट वगैरे काय आणलेली नाहीये, फक्त असा आणलाय. तर हा एक आहे. कसा वाटतोय आता हा? 2-3 वर्ष आरामात जाईल. व्यवस्थित वापरला, व्यवस्थित ठेवला की जाईल व्यवस्थित.